नमस्कार मंडळी, मी स्वाती ठोकळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आज मी बनवणार आहे भरलं वांग. महाराष्ट्रीयन डिश आहे, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला, तर मी तुम्हाला सांगते मी काय काय साहित्य घेतलंय. 1/2 किलो वांगी घेतलेत, जिरे, शेंगदाणे, सुकं खोबरं, हळद, हिंग, लसूण, अद्रक आणि कोथिंबीरच्या काड्या. तर सगळ्यात अगोदर आपल्याला शेंगदाणे खोबरं आधी भाजून घ्यायचं आहे. चला मग भाजून घेऊया. आणि इथे काय आणि हे पण फोडणीसाठी मी घेतलेला आहे कढीपत्ता, थोड्याशा 4 मिरच्या, टोमॅटो आणि कोथिंबीर. चला पहिली स्टेप आपण करून घेऊया. तर अगोदर आपण शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे भाजून झाले, मी काढून घेते. घेऊया. आणि खोबरं भाजण्यासाठी थोडंसं आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया, म्हणजे खोबरं पटकन भाजते. खोबरं भाजून झाले, आपण त्याच्यामध्ये अद्रक आणि 2 लसूण पाकळ्या भाजून घेऊया. तर हे भाजलं, आपण याच्यामध्ये थोडेसे जिरे पण भाजून घेऊया. हे छान भाजून झालेलं आहे. मी आता गॅस बंद करते आणि काढून घेते. तर हे बघा, हे पण छान भाजून घेतलं खोबरं, अद्रक आणि लसूण. आता हे थंड करून घेऊया आणि मिक्सरला बारीक करूया. तर आता शेंगदाणे खोबरं आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. आणि हे भाजलेलं सगळं कसं जास्त बारीक करायचं की एवढं चालतं? नाही, बारीक करायचं, थोडस टेक्स्चर त्याच्यात दिसले पाहिजे. आता त्याच्यामध्ये आपण अर्धा चम्मच हळद टाकूय, थोडस हिंग टाकूय आणि ह्या कोथिंबीरच्या काड्या त्याच्यामध्ये टाकूया. वाव. आता हे मिक्सरला वाटून घेऊया. तर हे मस्त वाटून झालेलं आहे. आता आपण हा मसाला जो आहे ना, वांग्यामध्ये भरायचा आहे. तर हे बघा, असा मस्त मी हा मसाला वाटून घेतलाय बघा. थोडासा टेक्स्चर थोडेसे ठेवले, जास्त बारीक पण आपण पिठावाणी नाही वाटायचं, नाही तर मग छान नाही होत. तर आता आपण हे जे वांग्याचे काटे आहेत ना, ते आपण असे काढून घ्यायचे. आरामात हा, लागू पण शब्द म्हणून जरा काळजी घ्यायची. असे काटे काढून घ्यायचे आणि ह्याचा अर्धा देठ असा काढून घ्यायचा आणि याला अशा चिरा पाडून घ्यायच्या. अशा पद्धतीने आपण सगळी वांगी कापून घ्यायची. वांगी लगेच पाण्यात टाकायची, कारण की वांगी लगेच काळी पडतात. चला, आता आपण ही सगळ्या वांग्याची देठ काढून घेऊया. पद्धतीने आपण वांगी कापून घ्यायची आणि आतमध्ये बघायचं, खिडकं वगैरे असतं ना. पाण्यामध्ये काय ठेवायचं म्हणजे काळी पडू नये म्हणून. वांगी लगेच काळी पडतात ना, म्हणून लगेच पाण्यात टाकायची. तर बघा, मी सगळी वांगी कापून घेतली आणि स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली. आता आपण याच्यामध्ये मसाला भरून घेऊया. चला, आता आपण मसाला भरून घेऊया. मसाला काढून घेते म्हणजे. आता त्याच्यात आपण चवीनुसार मीठ घालूया आणि 2 चम्मच आपला घरगुती मसाला म्हणजे चटणी. हा घाटी मसाला आहे आमचा घरचा, घेऊया. मम्मी याने एक भिजून टाकलं. हा, अशी सगळी भरून घ्यायची. आणि अशाच पद्धतीने तुम्ही सगळी वांगी भरून घ्या. आणि मसाला छान असा चांगला ठासून भरायचा. जितका तुम्ही मसाला भरचाल ना, तितकंच तुमचं वांग छान बनेल. हे बघा, मस्त भरला ना. की लसूण आणि जिरे चेचून घ्यायचे आहेत. हे बघा, थोडेसे जिरे आणि लसूण छान चेचून घ्यायचे. चला, आता हे चेचून झालंय. आता आपण फोडणी देऊया. आपण आता त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकूया कढईमध्ये. मी 2 चम्मच तेल घातलंय, तुम्ही तुमच्या हिशोबात टाका. आता तेल गरम करून घेऊया. तेल गरम झालंय, आता आपण त्याच्यात अगोदर कढीपत्ता टाकूया. आता टाकायचे मिरच्या. मिरच्या टाकल्या की लगेच आपण हे चेचलेले जिरे आणि लसूण टाकूया. आणि आता आपण हे छान जरा तेलामध्ये भाजून घेऊया.
आणि ह्याच्यामध्ये आणखी थोडीशी हळद टाकूया आपण आणि अगदी थोडंसं मीठ टाकूया. मगाशी पण आपण भरलेलं आहे ना वांग्यामध्ये, अगदी थोडंसं. आणि लगेच आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया आणि छान हलवून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकूया. आता हे छान भाजून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण वांगी टाकूया. वास येतो मस्त. आणि हा उरलेला मसाला आहे ना, तो पण आपण ह्याच्यामध्ये टाकूया. आता परतून घेऊया छान आपण हे 2-3 मिनिटं छान आपण तेलामध्ये परतून घेऊया. आणि आता आपण काय करूया, गॅस कमी करूया आणि 1 मिनिटभरासाठी ह्याच्यावरती झाकण मारूया आणि ह्याच्यावरतीच आपण पाणी ओतूया. आपण 1 ग्लास ह्याच्यावरती पाणी टाकूया. तर बघा छान आता वरचं पाणी पण गरम झालंय. आता आपण हेच पाणी ह्याच्यामध्ये टाकूया. वाह, एक नंबर आयडिया. वास किती मस्त आला ना. एक नंबरच वास आहे. वाव. आता हे आपण छान हलवून घेऊया. आता हे चांगलं, आता आपण हे शिजवून घेऊया. छान छान उकळी आली आहे. आता आपण कमी गॅस करूया आणि झाकण मारून 10 मिनिटं वांगी शिजवून घेऊया. झाले का अजून? आता आपण बघूया वांग शिजलंय का. आणि वांग मस्त शिजलंय बघा. तुम्हाला एक दाखवते मी. उलटण्यात येत नाही. हे बघा मस्त वांग शिजले. आता मी गॅस बंद करते. आणि किती मस्त तर्री आली या. किती मस्त दिसतंय हो ना. छान बघा भाकरी, मस्त ज्वारीची भाकरी बनवली मी. भरलं वांग आहे म्हणल्यावर ज्वारीची भाकरी पाहिजे. ज्वारीची बनवा, बाजरीची बनवा, जी आवडेल ती जे आवडेल ते बनवा तुम्हाला. आम्हाला ज्वारीची आवडते आणि तांदळाची होता. किती मस्त दिसतंय. एवढं टेस्टी वाटतं ना. मला भूक लागली खूपच, खायचं मन करते. वा वा काय मस्त दिसतंय. वाव. बघा मस्त असं आपलं भरलं वांग बनवून तयार आहे. बघा किती मस्त वाटतंय ना. एकदम टेस्टी झालेलं. आता टेस्टी बघूनच वाटतंय. बघूनच खायचं मन झालंय. तोंडाला पाणी सुटलंय. तर आपलं भरलं वांग बनवून तयार आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आणि असंच भेटत राहूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.